नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पार्ट 4मध्ये आज आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस या टॉपिकवर डिफरन्शिएशन वर आधारित क्वेश्चन बघतो आहोत. एक्झाम्पल 1 बघा. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू 5x⁴ प्लस 3x³ प्लस 2. Y is function given and we have to differentiate it with respect to x. So y is equal to 5x⁴ plus 3x³ plus 2. Now differentiating with respect to x we get, आपण डेरिव्हेटिव्ह कसं घेतो, yचं डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू हा 5 जो कॉन्स्टंट आहे तसंच ठेवायचा. x⁴ जो आहे त्यापैकी हा 4 समोर आणायचा आणि ह्या पॉवरला 1ने कमी करायचं. 4ला जर 1ने कमी केलं तर 3 होणार आणि हा 4 येणार समोर, म्हणजे 4x³ हे झालं डेरिव्हेटिव्ह x⁴ हा 5 तो मात्र ॲज इट इज आहे. नेक्स्ट हा 3 परत कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज ठेवा. x³ डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हणजे हा 3 समोर येणार आणि याला 1ने कमी करणार म्हणजे हे होणार 3x². जो टोटल कॉन्स्टंट असतो त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, म्हणून 2चं डेरिव्हेटिव्ह 0 लिहिलं. मग आता 5 4 जा 20 x³ प्लस 3 3 जा 9 x². This is dy by dx. That means derivative of given function y. Second example. Find the differential coefficient of y is equal to 3 upon 4x³. डेरिव्हेटिव्ह काढा हे विचारण्याच्या अनेक पद्धतीत त्यातली फाइंड डिफरन्शियल कोएफिशियंट ऑफ y हे सुद्धा अर्थ एकच, dy बाय dx, म्हणजे याचा अर्थ dy बाय dx काढा. सो हे y तुला दिले, x³ आपण अंशात आणून घेऊ. हा अंशात आणला की त्याचा पॉवर निगेटिव्ह होणार म्हणजे -3. मग y इज इक्वल टू काय होईल, 3/4 ॲज इट इज. ते कॉन्स्टंट आहे, त्याला काही करायचं नाही. फक्त व्हॅरिएबल जो आहे त्याला आपण वर घ्यायचा म्हणजे तो होणार निगेटिव्ह, म्हणून y इज इक्वल टू 3/4 x⁻³ असं होणार. आता तू लिहिशील डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. हा 3/4 कॉन्स्टंट टर्म आहे, ॲज इट इज राहणार. हा -3 समोर येणार आणि हा 1 कमी होणार म्हणजे -3 -1 असं तू लिहिणार. आणि अशा रीतीनं आपण जर हा गुणाकार केला 3 3 जा 9 अपॉन 4, हे निगेटिव्ह साईन म्हणजे -9/4 आणि हे -3 -1 समान चिन्हाची आपण बेरीज करतो, -3 -1 दॅट इज -4. अशा रीतीनं dy बाय dx आला बघ, -9/4 x⁻+4. कारण हा जो -4 आहे तो आपण परत पॉझिटिव्ह करण्यासाठी छेदात आणला. छेदात आणल्यानं हा घात मायनसचा प्लस होणार हे लक्षात ठेव. कारण मगाशी सुरुवातीलाच आपण x³ छेदात होता तो अंशात आणला म्हणून निगेटिव्ह केला. आता वर जर निगेटिव्ह आहे तर त्याला छेदात आणा, तो होणार पॉझिटिव्ह. आणि अशा रीतीनं फायनली तुम्ही लिहिणार dy बाय dx इज इक्वल टू -9/4 x⁻⁴. एक्झाम्पल नंबर 3 बघ. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू 7/³ ऑफ x⁻⁴. हा क्यूब रूट आपण कसा लिहितो ते इथं दाखवले बघ. हा अंशातला 7 तर मी ॲज इट इज ठेवला, अपॉन हा x⁻⁴ ॲज इट इज ठेवला
आणि त्याचा हा क्यूब रूट म्हणजे 1/3 घात, आणि या 1/3 जर याला मल्टिप्लाय केलं तो 4 × 1 दॅट इज 4/3 येणार. म्हणून मी इथे लिहिलं 7/x⁴/3. मग आता हा अंशामध्ये न्यायचा म्हणजे तो निगेटिव्ह होणार, आणि अशा रीतीनं 7 × x⁻⁻⁴/3 येणार. आणि आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy/dx इज इक्वल टू हा 7 ॲज इट इज आहे इंटू हा -4/3 समोर आणायचा आणि x⁻⁻ याच्यातून 1 मायनस करायचा म्हणजे -4/3 - 1 असं ते होणार. याला कसं सोडवतात बघून घ्या. हा 7 × 4 दॅट इज 28 मायनस अपॉन हा 3 x⁻⁻ हा कसं सोडवतो माहिती आहे ना. हा -4 ॲज इट इज लिही, या 3नं याला मल्टिप्लाय कर, ते होणार -3 आणि मग होल अपॉन 3 लिहायचं म्हणजे या संपूर्णच्या छेदात 3 लिहायचं. सो -4 -3 होणार -7/3 -28/3 x⁻⁻7/3 हे डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे. आणि हा घात पॉझिटिव्ह करण्यासाठी मी परत टर्म ही छेदात आणणार म्हणजे dy/dx काय होईल माहिती आहे, -28/3 इंटू हा छेदात आणल्यानं घात पॉझिटिव्ह झाला म्हणजे x⁻⁷/3 असं झालं. आणि हेच जर एकत्र लिहिलं तर असं होईल dy/dx इज इक्वल टू -28 अंशात तर 3 आणि x⁻⁷/3 हा छेदात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा जो x⁻⁷ आहे त्याचा हा 1/3 घात आहे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून हा 1/3 घातचा अर्थ क्यूब रूट, आणि अशा रीतीनं -28 हा 3 जसाच्या तसा आणि x⁻⁷चा 1/3 घात याचाच अर्थ x⁻⁷ क्यूब रूट म्हणजे हे क्यूब रूट x⁻⁷ ॲज इट इज. दिस इज dy/dx. एक्झाम्पल नंबर 4 बघ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हटलंय. फंक्शन दिलंय y इज इक्वल टू 3x⁴ + 5x² मायनस 1/4x² + 1/³ + 6. थोडंसं यांना आपण व्यवस्थित मांडून घेऊ आणि मग डेरिव्हेटिव्ह घेऊ. सो y इज इक्वल टू 3x⁴ हे तर व्यवस्थित आहे, 5x² हे पण व्यवस्थित आहे. आम्हाला हे जे 2 टर्म आहेत ह्या 2 टर्म मात्र व्यवस्थित लिहून घ्यावे लागतील. म्हणून आपण काय केलं माहिती का ते पहिल्यांदा समजावून घे. हा जो 1/4x² आहे मी त्यातला हा 1/4 तर ॲज इट इज ठेवला, पण हा जो x² आहे तो अंशात घेतला आणि अंशात घेतल्याने तो झाला x⁻⁻². अशा रीतीनं या 1/4x² च्या जागी मी काय लिहिणार 1/4x⁻². त्यानंतर 1/³ म्हणजे क्यूब रूट याचा अर्थ 1/3 घात. सो एक्सचा 1/3 घात असं लिहावं लागेल आणि मग हा अंशात नेला तर तो घात मायनस होणार म्हणजे x⁻⁻ होणार -1/3. y इज इक्वल टू 3x⁴ + 5x² मायनस 1/4x⁻² प्लस x⁻⁻1/3 + 6. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह होणार dy/dx. हा इज इक्वल टू हा 3 ॲज इट इज आणि x⁴ कसं लिहिशील तू, हा 4 समोर याला 1 कमी म्हणजे 4 - 1 दॅट इज 3. सो 4x³ इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁴ प्लस हा 5 जसा तसा x² म्हणजे हा 2 समोर येणार, 1 कमी म्हणजे 2 - 1 दॅट इज 1 येणार म्हणजे x⁻⁻1
म्हणजे नुसतं एक्स लिहायचं, नुसतं 1 लिहायची गरज नाही. सो एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह होणार 2x. हा -1/4 ॲज इट इज, आणि हा -2 समोर आणायचा आणि याला 1 मायनस करायचं, म्हणजे -2 x⁻² -2 -1. मग हा -1/3 समोर येईल. x⁻² यातनं तू 1 मायनस करशील, म्हणजे -1/3 -1 असं लिहिशील. 6 ही कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. 3 4 जा 12 x³ प्लस 5 2 जा 10x प्लस हा मायनस प्लस झाला, लक्षात ठेव. 2 1 जा 2/4 आणि x⁻² -2 -1 दॅट इज -3. हा -1/3 ॲज इट इज, हा -1 आणि हा गुणाकार -3, आणि या संपूर्णच्या छेदात परत 3 लिहायचा, म्हणजे -1 -3/3 असं तू लिहायचं. आणि -1 -3 दॅट इज -4/3 हे या इथं झालं. मग 12x³ 10x याला भागलं तर 2 जा 4 म्हणून 1/2. हा मायनस आहे, तो मायनसचा प्लस करण्यासाठी मी याला छेदात आणलं, म्हणजे अपॉन x⁻³ होणार. आता तो पॉझिटिव्ह लिहिला आहे. हे -1/3 ॲज इट इज आहे, आणि ही ॲडिशन झाली -4 आणि हा अपॉन 3 ॲज इट इज. मग आता फायनली मी ह्याला छेदात आणणार, म्हणजे तो पॉझिटिव्ह होणार. आणि अशा रीतीनं 12x³ प्लस 10x प्लस 1/2x³ मायनस 1/3 x⁻⁴/3. एक तर तुम्ही असं उत्तर लिहिलं तरी काय फरक पडत नाही, पण जर तुम्हाला याला व्यवस्थित अजून पुढं लिहायचं असेल तर तुम्ही याच्यात बदल करू शकता. ह्या 3 टर्म ॲज इट इज राहतील. ह्याला बघा, x⁻⁴/3 आपण ह्याला कसं लिहू शकतो? हा x⁻⁴ आणि त्याचा हा 1/3 घात. 1/3 घात म्हणजे क्यूब रूट असतो, हेही तुला माहिती. तर 12x³ प्लस 10x प्लस 1/2x³ मायनस 1/3 आणि हा x⁻⁴ क्यूब रूटमध्ये लिहायचा. सो देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 12x³ प्लस 10x प्लस 1/2x³ minus 1/3 cube root of x⁻⁴. Example number 5. Find the derivative of y is equal to 3x square into sin 2x. आता इथं दोन फंक्शनचा गुणाकार आहे, म्हणजे y इज इक्वल टू समजा u आणि v हे दोन फंक्शन असतील, तर हा प्रॉडक्ट फॉर्म्युला आपण कसा लिहितो की dy/dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो यूजिंग प्रॉडक्ट फॉर्म्युला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट टू dy/dx. हा u मानला, हा v मानला, तर या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण dy/dx कसं लिहिणार? फर्स्ट फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट. बघ, dy/dx इज इक्वल टू हा फर्स्ट फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ साइन ऑफ 2x म्हणजे डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस हा सेकंड फंक्शन आणि डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट 3x² डेरिवेटिव्ह. आता फर्स्ट फंक्शन ॲज इट इज राहणार, म्हणजे 3x² तसं राहील. ह्याचं तुला डेरिवेटिव्ह घ्यायचं आहे. साइन 2xचं डेरिवेटिव्ह कसं घेतात नीट बघ. पहिल्यांदा साईनचं डेरिवेटिव्ह घेतात. साईनचं डेरिवेटिव्ह असतं कॉस 2x जसा तसा राहणार, आणि त्यानंतर या टर्मचं डेरिवेटिव्ह घ्यायचं. 2xचं डेरिवेटिव्ह असतं 2 प्लस सेकंड फंक्शन परत ॲज इट इज आहे, आणि 3x²चं डेरिवेटिव्ह काय येईल? हा 3 तर समोर राहील, शिवाय हा 2 समोर येणार, आणि हा घात 1 कमी होणार. 2 वजा 1 म्हणजे 1 घात लिहिण्याची पद्धत नाही, म्हणून ना 2x.
अशा रीतीनं 3x² 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 3 जा 6 होणार x² कॉस ऑफ 2x प्लस हा प्रॉडक्ट झाला 6x आणि साइन ऑफ 2x ॲज इट इज. आणि अशा रीतीनं dy/dx मध्ये एक तर तू असंच्या असं उत्तर लिहू शकतोस, और तुला यातनं जर 6x कॉमन काढता येतोय, जर तू कॉमन काढलास तर फायनल उत्तर असं होईल dy/dx इज इक्वल टू 6x कॉमन काढला, इथून जर 6x कॉमन काढला तिथं फक्त x उरणार, हा कॉस ऑफ 2x ॲज इट इज, प्लस 6x गेला म्हणजे फक्त साइन ऑफ 2x उरला. अशा रीतीनं dy/dx इज इक्वल टू 6x इंटू द ब्रॅकेट x cos 2x प्लस साइन 2x. Example number 6. Differentiate with respect to x. Function is given y is equal to x raised to 4 cos of 2x आणि log of x. हा log आहे, ह्याचा बेस e असतो आणि ह्याला ln असं जे आपण लिहितो इज नेपिरियन लॉगेरिथम असं त्याला म्हणतात. आणि तो लॉगेरिथम असतो बघ टू ए बेस ई. तर गिवन फंक्शन असं आहे वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 4 कॉस ऑफ 2x इंटू लॉग ऑफ एक्स. आता इथं 1 2 आणि 3 फंक्शन आहेत बघा. प्रॉडक्ट फॉर्म्युला घेताना आपण ही जोडी पहिलं फंक्शन मानतो आणि हा दुसरा फंक्शन असं मानून आपण प्रॉडक्ट फॉर्म्युला यूज करतो. तर कसं होईल बघ, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 4 कॉस ऑफ 2x हा झाला यू म्हणजे पहिला फंक्शन, आणि लॉग ऑफ एक्स हा झाला दुसरा फंक्शन. तर प्रॉडक्ट फॉर्म्युला पण कसं लिहितो, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड युझिंग प्रॉडक्ट रूल कसं होतं बघा. वायचं डेरिव्हेटिव्ह झालं dy/dx, हा फर्स्ट फंक्शन एक्स रेस टू 4 कॉस ऑफ 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस सेकंड फंक्शन लॉग ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट दॅट इज एक्स रेस टू 4 इंटू कॉस ऑफ 2xचं डेरिव्हेटिव्ह. मग आता डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस आपण घेऊ तेव्हा परत यांच्यात प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरावा लागेल. आता हा तर dy/dx ॲज इट इज राहील, हा फंक्शन ॲज इट इज राहणार एक्स रेस टू 4 कॉस ऑफ 2x ॲज इट इज आहे. डेरिव्हेटिव्ह तुला ह्याचं घ्यायचं आहे, लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं बघ 1/x प्लस सेकंड फंक्शन लॉग एक्स ॲज इट इज, आणि तुला आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे परत या ठिकाणी 2 फंक्शन आले म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला यात परत आपल्याला वापरावा लागेल. म्हणून हा लॉग ऑफ एक्स मी बाहेर लिहिला कंसाच्या आत, परत इथं प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरतो. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा एक्स आणि हा एक्स रेस टू 4 कट करून x³ मी लिहिला, x³ कॉस ऑफ 2x प्लस हा लॉग ऑफ एक्स बाहेर आहे. आता मी याचं डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणून ही फर्स्ट टर्म ॲज इट इज आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ 2x, कॉस ऑफ 2xचं डेरिव्हेटिव्ह असतं बघ मायनस साइन ऑफ 2x, आणि मग ह्या 2xचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं इंटू 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 प्लस हा सेकंड फंक्शन ॲज इट इज राहणार, आणि एक्स रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह होईल 4x³. मग तुला काय करायचं माहिती का, हा कंस सोडून घ्यायचा आहे. तोपर्यंत हे x³ कॉस ऑफ 2x हे तू ॲज इट इज ठेवशील. आता बघा ह्या लॉग ऑफ एक्सनं तू जर या टर्मला मल्टिप्लाय करशील तर ही टर्म आहे निगेटिव्ह, म्हणून पहिल्यांदा मी इथं निगेटिव्ह साईन दिलं. दुसरी गोष्ट या टर्म येतो 2 म्हणून हा 2 पण इथं मी लिहिला, एक्स रेस टू 4 अगोदर लिहिला, मग लॉग ऑफ एक्स लिहिला आणि त्यानंतर साइन ऑफ 2x लिहिला, प्लस ह्या लॉग एक्सनं याला मल्टिप्लाय करायचं. हे बघ हा 4 या इथं लिहिला, कॉस ऑफ 2x हा लॉग ऑफ एक्सने याला मल्टिप्लाय केला, हा x³ लिहिला. dy/dx काय मिळालं तर x³ कॉस ऑफ 2x मायनस 2x रेस टू 4 लॉग ऑफ एक्स
इंटू साइन ऑफ 2x प्लस 4x³ लॉग ऑफ x इंटू कॉस ऑफ 2x. आता यातनं तू x³ कॉमन काढला तरी चालेल. तर dy/dx इज इक्वल टू हा x³ कॉमन काढला तर कंसात उरला कॉस ऑफ 2x मायनस 2x होणार फक्त, कारण 4 मधून क्यूब गेलं म्हणजे एक्सच उरला, आणि लॉग ऑफ x साइन ऑफ 2x हे जसं तसं राहील, प्लस 4x³ तर इथून कॉमन काढला त्यामुळे लॉग ऑफ x कॉस ऑफ 2x जसंचे तसं राहील. दिस इज द फायनल डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल 7 मध्ये तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून जे फंक्शन दिलंय त्यामध्ये भागाकार दिसतोय, म्हणजे याला आपण कोशंट फॉर्म्युला यूज करावा लागेल. हिअर वी हॅव टू यूज कोशंट फॉर्म्युला. समजा यू आणि व्ही असं एक अंशातून एक छेदात फंक्शन तुला दिलं असेल तर याचा कोशंट फॉर्म्युला वापरून dy/dx कसा निघणार, तर कोशंट फॉर्म्युला असा आहे, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आणि अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. तो dy/dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर पहिल्यांदा लिहायचा आहे म्हणून डिनॉमिनेटर मी लिहिला, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर घ्यायचं आहे dy/dx ऑफ 4 साइन 5x मायनस हे मायनस न्यूमरेटर, हा न्यूमरेटर लिहिला मी 4 साइन 5x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर आहे 5x⁴ मग त्याचं डेरिव्हेटिव्ह, आणि अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे 5x⁴ स्क्वेअर. आता हा 5x⁴ ॲज इट इज राहणार, ह्याचं तुला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, हा 4 सुद्धा तसाच्या तसा राहणार कारण ती कॉन्स्टंट टर्म आहे. साइन ऑफ 5x म्हणजे साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस, मग साइन ऑफ 5xचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, कॉस ऑफ 5x, आणि मग इंटू या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं 5xचं डेरिव्हेटिव्ह 5, त्यानंतर हा -4 साइन ऑफ 5x इंटू या 5x⁴ डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, हे बघा 5, हा 4 समोर आणला, 1 न कमी केला म्हणजे x³ झाला, अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करायचा, 5चा स्क्वेअर 25, x⁴ स्क्वेअर म्हणजे 4 दुने 8, वी कॅन राईट 20x³ ॲज ए कॉमन फॅक्टर. सो 25 जा 100 होतात म्हणून इथं उरणार आता फक्त 5. x⁴ मधून x³ कॉमन काढलाय तू म्हणजे इथं उरला फक्त x, हा कॉस ऑफ 5x ॲज इट इज, मायनस 24 जा 80 होतात, 20 चोक 80 म्हणून इथं उरले 4, x³ तर गेला, साइन 5x ॲज इट इज, 5 चोक 20 तर 5 5 25, हा x³ आणि हा x⁸ यांच्या लॉ ऑफ इंटायसेसने जर घातांची वजाबाकी केली तर हे x³ कट होऊन इथं 8च्या ऐवजी येणार 5, म्हणून इथं उरलं बघ 5x⁵, आणि अशा रीतीनं हा 4 कंसाच्या आत 5x कॉस ऑफ 5x मायनस 4 साइन ऑफ 5x अपॉन 5x⁵. दिस इज द फायनल आन्सर, that is derivative of given function. Example number 8 बघ. Find the derivative of y is equal to x e⁻² upon 2 cos x. आता इथं भागाकार पण आहे आणि शिवाय अंशामध्ये गुणाकार पण आहे. yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx, डिनॉमिनेटर that is 2 cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे x इंटू e⁻²x डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर म्हणजे x इंटू e⁻²x अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 cos x आणि अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर दॅट इज 2 cos x चा स्क्वेअर. हा 2 cos ऑफ x जसाच्या तसा राहणार आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे परत इथं प्रॉडक्ट फॉर्म्युला वापरावा लागेल, म्हणजे फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस हे एक्स ई रेस टू 2x ॲज इट इज आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह. ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं? 2 cos x चं डेरिव्हेटिव्ह, हा 2 तर जसा तसा राहील. cos x चं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स आणि अपॉन हा डिनॉमिनेटरचा तू स्क्वेअर करून टाकशील. 2चा स्क्वेअर म्हणजे 4 आणि कॉसचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स, हा झाला डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. मग आता आपण ह्याला व्यवस्थित सोडून घेऊ. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हणून हा 2 cos x ॲज इट इज राहणार. हा एक्स ई रेस टू 2x, ई रेस टू काही जरी असलं तर त्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह तेच असतं. ई रेस टू 2xचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2xच असणार इंटू या 2xचं तुला परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं बघ आणि 2xचं डेरिव्हेटिव्ह फक्त 2 असतं प्लस ई रेस टू 2x ही टर्म ॲज इट इज राहणार. एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणजे 1. आता हा मायनस होणार प्लस एक्स इंटू ई रेस टू 2x ही टर्म मी जशी तशी लिहिली आणि हा 2 साइन एक्स असा मी इथे लिहिला अपॉन 4 कॉस स्क्वेअर एक्स हे ॲज इट इज. मग आता आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. बघा या 2 cos x या टर्मला जर मल्टिप्लाय केलं ते बघा 2 आहे. 2 इंटू 2 4 होणार. हा एक्स जसा तसा राहणार ई रेस टू 2x आणि मग कॉस एक्स प्लस परत याने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 ई रेस टू 2x इंटू हा कॉस एक्स प्लस हा 2 हा एक्स ई रेस टू 2x आणि हा साइन एक्स ही टर्म या इथे येणार अपॉन डिनॉमिनेटर 4 कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज. म्हणून 2 ई रेस टू 2x जर मी कॉमन काढला तर इथं 2चा 4 होणार म्हणजे इथं होणार 2. एक्स जसाच्या तसा राहील ई रेस टू 2x कॉमन गेला त्यामुळे राहिला फक्त कॉस एक्स प्लस ह्याच्यातून 2 गेला ई रेस टू 2x गेला म्हणजे उरला फक्त कॉस एक्स. ह्याच्यातून 2 गेला ई रेस टू 2x गेला म्हणजे उरला एक्स साइन एक्स अपॉन डिनॉमिनेटर 4 कॉस स्क्वेअर एक्स जसाच्या तसा. ह्या 2 जर या 4ला भागलं तर 2चा भाग जातो आणि फायनली तुझ्यापाशी उरतं dy/dx इज इक्वल टू ई रेस टू 2x हा 2x कॉस एक्स प्लस एक्स साइन एक्स हे ब्रॅकेटमध्ये आणि अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स. दिस इज फायनल आन्सर. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्याचा व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण असली तर कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.